शिर्डीत अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल, जमीन व्यवहार फसवणूक आणि सावरकरीचा गुन्हा दाखल। तर सोलापूरच्या माढामधील शिवरायांचा पुतळा सन्मानाने काढून दुसरीकडे लावावा, शासनाच्या जागेमध्ये पुतळा उभा करावा, ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची मागणी। कोल्हापूर शहरातील नाले सफाईचा कृती आराखडा 2 दिवसात सादर करा, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना। मुंबई शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव, बीएमसी सभेत प्रस्तावावर राजकीय खळबळ, प्रस्तावावर 9 तारखेला बीएमसीच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार। राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आजपासून नाशिक दौऱ्यावर, सिंहस्थ कामांची पाहणी करण्यासाठी 3 दिवसांचा दौरा। कोल्हापूर महापौर बैठकीत नगरसेवक उपजल अभियंत्यात शाब्दिक राडा, पाणी प्रश्नावरील बैठकीत उपजल अभियंत्यांचं निलंबन करावं, उपस्थित नगरसेवकांची मागणी। पुण्यातील शिंदेंच्या शिवसेनेची उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक, पालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिलीच बैठक। सातारा जिल्हा परिषद सभापती निवड 4 एप्रिलला, कार्यालय परिसरात जमावबंदीचे आदेश लागू। जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन, सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी दर्शन। पुणे का तुंबतंय, कोथरूडमधील तरुणांचा थेट ओढ्यात आंदोलन, ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून केलं जातंय बांधकाम, कोथरूडमधला नाला बुजवून केलं जातंय डीपी रस्ता, असा आरोप। येडेश्वरीच्या यात्रेत वाहतूक व्यवस्था विस्कळीत, सोलापूर धुळे महामार्गावर 10 ते 15 किलोमीटर पर्यंत लांबच्या लांब रांगा। महिलांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या गाडीत थेट कॅफेची मांडणी, मुंबईतील आझाद मैदानाजवळील फॅशन स्ट्रीटवरील प्रकार। विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटनं फटाक्यांच्या सारखी आतिषबाजी, नांदेडमध्ये सातत्यानं वीज पुरवठा खंडित, नागरिकांमध्ये संताप। माढा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरित प्रकरण, धनगर समाज आणि मराठा समाज आमने सामने। डाव्या विचारसरणीच्या पक्षांकडून आत्मसमर्पणाचं आवाहन, माओवाद्याच्या घरी जाऊन नक्षलीच्या वडिलांची घेतली भेट, नक्षलीनं शस्त्र खाली ठेवून आत्मसमर्पण करावं असं आवाहन। जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची नवोदय परीक्षेत उत्तुंग भरारी, 80 पैकी 28 विद्यार्थ्यांची निवड। नवीन श्रम धोरणाविरोधात भंडाऱ्यात कामगारांचं धरणे आंदोलन, पदोन्नती प्रश्नही ऐरणीवर। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण, आरोपी गोपाळ बदनेला जामीन मंजूर। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बैठक पार, आयसीआरपी महिलांशी थेट संवाद साधत समस्या जाणून घेतल्या। वर्धाच्या पुलगाव रेल्वे ओव्हरब्रिजसाठी 981.39 लाखांचा निधी मंजूर, आमदार राजेश बकाने यांच्या पाठपुराव्याला यश। वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये नव्या रहाटी सफारी गेटला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद, नव्यानं सुरू झालेल्या सफारी गेटमधून 500हून जास्त पर्यटकांनी घेतली सफर। मुंबईतील म्हाडा भवन मुख्यालयात उंदरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट, 100 पिंजरे लावून उंदीर पकडण्याची मोहीम। छत्रपती संभाजीनगरात अनधिकृत बॅनरवर महापालिकेची कडक कारवाई, बॅनरमुळे अपघात झाल्यास संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार। कस्टमर सॅटिस्फॅक्शन मध्ये छत्रपती संभाजीनगर विमानतळ देशात अव्वल, नवी दिल्लीत वर्धापन दिन सोहळ्यात विमानतळ संचालक शरद येवलेंचा सन्मान। गांजाची तांत्रिक व्याख्येच्या त्रुटींमुळे गांजा प्रकरणातील आरोपींना जामीन, पुरावे सादर करण्यात झालेल्या विलंबाचाही निर्णयावर परिणाम। बीडच्या सांगवी पाटण ग्रामस्थांकडून भैरवनाथांना 3 किलो चांदीचा घोडा अर्पण, 10,50,000 रुपयांचा घोडा भैरवनाथाच्या चरणी अर्पण। नेता मंत्री व्हावा म्हणून कार्यकर्त्याची अनोखी श्रद्धा, मशाल घेऊन पायी छत्रपती संभाजीनगरातील भद्रा मारुतीचं घेतलं दर्शन। कोल्हापूरच्या दसरा चौकात उभारली जाणार कचरा पुनर्चक्रीकरण भिंत, अवनी संस्थेकडून 7 एप्रिल पासून भिंत उभारली जाणार। राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा झेंडा, तब्बल 17 पदकांची कमाई, 4 सुवर्ण पदकांचाही समावेश। पीएमपी बसमध्ये चोरी आणि महिला विनयभंगाच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीती, सर्व बसमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी। बीडमध्ये छाया पांचाळ मृत्यू प्रकरणाला 1 वर्ष पूर्ण, अहवालात गंभीर मुद्दे नमूद, मात्र अद्याप कारवाई नाही। पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प विलंबाबाबत उच्च न्यायालयाची भूमिका, रहिवाशांना पुनर्वसन सदनिकांचा ताबा देण्याचे आदेश।
संत वामनभाऊ महाराज यांच्या नारळी सप्ताहात 25 क्विंटल गुलाबजामची महापंगत. जेजुरीच्या कडेपठार गडावर मुख्य मंदिरात महादेवाच्या कावडींचा जलाभिषेक. पिंगोरीतील ग्रामस्थांची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम. विवाहित मुलींनाही अनुकंपा तत्वावर नोकरीचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. तर मुंबईत पीएनजी पाईपलाईन विस्ताराला गती देण्यासाठी पालिकेचा पुढाकार. रस्ते खोदकामासाठी महानगर गॅसला 24 तासात परवानगी देण्याचा पालिकेचा निर्णय. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी आजपासून 25 उमेदवारांच्या मुलाखतीत 5 जणांची निवड होणार. नागपुरात धार्मिक कार्यक्रमाच्या आडून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह. जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे तक्रार प्राप्त होताच मुलीची सुटका. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यात नियमभंग. 15 रिसॉर्ट्सना वन विभागाची नोटीस. अनधिकृत बांधकामं तत्काळ थांबवून व्यावसायिक वापर बंद करण्याचे आदेश. धाराशिवमध्ये येडेश्वरी देवीच्या मुख्य पालखी सोहळ्यासाठी जोरदार तयारी. राज्यातून 10 लाखांहून अधिक भाविक येरमाळ्यात दाखल. छत्रपती संभाजीनगरात पाणीपट्टी थकबाकीवरून मनपाला 15 दिवसांची मुदत. थकीत पाणीपट्टीवरून जलसंपदा विभागाचा 66 कोटींचा वाद कायम. नागपूरमध्ये पाणी दरात 5% वाढ करण्याचा प्रस्ताव जलप्रदाय विभागाकडून सादर. मालमत्ता कर वाढीनंतर नागरिकांवर आणखी आर्थिक बोजा पडण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ऐतिहासिक भरारी. व्यवसायाचा 7,000 कोटींचा भव्य टप्पा यशस्वीरित्या पार. प्लास्टिक पिशव्यांसंदर्भात रत्नागिरी नगर परिषदेची धडक कारवाई. दुकानांची नगर परिषदेकडून कडक तपासणी मोहीम. नागपुरात इलेक्ट्रिक वाहनाच्या वापरात झपाट्यानं वाढ. महावितरणकडून 307 ई चार्जिंग स्टेशनचं मजबूत जाळं उभं. मराठवाड्यात मागील 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. बेकायदा बॅनर्स विरोधात कारवाई करण्यास सांगूनही पालन नाही. मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाच्या कामचुकारपणावर नाराज. नाशिकमध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी राहणार बंद. जलवाहिन्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं पुरवठा ठप्प. तर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली. नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून बदली. आज दुपारी पदभार स्वीकार. तर पुण्यातील अरुंद रस्त्यावर डांबरीकरण केलं जाणार. सिमेंटच्या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचत असल्यानं निर्णय. नागपुरात कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना 5 वर्षात 595 कोटीची बिलं अदा. नागपूर मनपाची कोर्टात माहिती. वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते 8 उमेदवारांना मिळाले शासकीय नोकरीच्या नियुक्तीचे आदेश. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये देण्यात आली नियुक्ती. वर्ध्यातील तळेगाव येथील सीडीएट कंपनीतील कामगारांचं आंदोलन तीव्र. कंपनी प्रशासनानं दखल न घेतल्यानं 15 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता आमरण उपोषणात रूपांतरित. तर महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर. 35,876 पदांसह प्रशासकीय रचनेत मोठे बदल. नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांची बदली. चंद्रपूर जिल्हाधिकारी पदावर पंत यांची बदली. नवी मुंबईतील 338 एकरावरील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद तीव्र. एसआरए प्रकल्प रद्द करण्याची मंत्री गणेश नाईकांची मागणी. गडचिरोलीत उद्योगांसाठी कंपन्यांमध्ये जमिनी घेण्याची स्पर्धा. जमिनी मिळाव्यात यासाठी भूसंपादन कायदा बदलला. डाव्या पक्षांचा सरकारवर आरोप. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी संयुक्तपणे काम करण्याच्या सूचना. बेकायदेशीर एलईडी मच्छीमारी करणारे हे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप. मीरा भाईंदर क्षेत्रातील रिक्षा परवाने पुनर्तपासणीचे आदेश. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश. कोकण रेल्वे आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार. रत्नागिरी दिवा पॅसेंजर पश्चिम रेल्वेवरून धावणार. पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. मराठी चित्रपट सृष्टीसाठी हक्काचं थिएटर. मुंबईतील भारत माता सिनेमा पुन्हा सुरू. चित्रपटगृह तब्बल 6 वर्ष होता बंद. अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदेच्या सभागृहात बाचाबाची. सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची. नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून वाद पेटला.
डोंबिवलीच्या फेज 2 MIDC मध्ये जेसीबीच्या धक्क्यानं महानगर गॅस पाईपलाईन फुटली। लिकेजमुळे रहिवासी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सतीश उर्फ खोक्या भोसलेची मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता। काही महिन्यांपूर्वी खोक्या भोसलेनं एका व्यक्तीला केली होती जबर मारहाण। मालेगाव पालिकेच्या महासभेत गोंधळ। SIR मुद्द्यावरून नगरसेवक आमने-सामने। इस्लाम पक्ष आणि MIM नगरसेवकांमध्ये तीव्र बाचाबाची। शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातला लुकआउट नोटीस। कल्पना खरात अशोक खरातची पत्नी। कल्पना खरातचे परदेशी जाण्याचे मार्ग बंद। तर अशोक खरातचा बँक खात्यांचा महाझोल। खरातच्या नातेवाईकांच्या नावे 130हून अधिक खाती। विश्वसनीय सूत्रांची खात्रीलायक माहिती। खरातने शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक केली। खरात आणि तत्कालीन कृषी मंत्र्यांचा संबंध असल्याचा गोरख संत यांचा आरोप। खेलोबा देवस्थान समोरील शिवरायांचा पुतळा हटवा, अन्यथा लाखो धनगर आज अंजनगाव खेलोबा गावात येतील। धनगर समाजाचे नेते पांडुरंग मिरगळ यांचा सरकारला इशारा। बीडमध्ये कौशल्य विकास केंद्राचं 6 महिन्यापूर्वी उद्घाटन, मात्र केंद्राचं प्रत्यक्षात कामच नाही। कौशल्य विकास केंद्राचं काम कधी पूर्ण होणार याकडे लक्ष। आंब्याला दर मिळावा म्हणून राजू शेट्टी मैदानात शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरता मागणी करणार। तर शेतकऱ्यांनी स्वतःकडील सोयाबीन बियाण्यांचा वापर करावा। वर्धा कृषी विभागाचे महत्त्वाचं आवाहन। उगवण क्षमता, साठवणूक आणि पेरणीबाबत कृषी विभागाच्या सूचना। पुण्यातील ग्रामीण भागात 2 रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ। नवे दर आता 92 रुपयांवर। पुणे ग्रामीण भागातील टोरांटो गॅस पंपवरच ही दरवाढ असणार। इराण-इस्रायल युद्धामुळे शेतमालाची वाहतूक रखडली। व्यापाऱ्यांनी हात आखडता घेतल्यानं शेतकरी अडचणीत। नांदेडमधील कलिंगड उत्पादकांना मोठा फटका। अमेरिकेच्या लष्कर प्रमुखांना पद सोडण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे आदेश। संरक्षण मंत्री पीट हेग्सेथ यांनी संदर्भात दिले निर्देश। अचानक हालचालींमुळे जागतिक स्तरावर खळबळ। होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ब्रिटनचा पुढाकार। ब्रिटिश पंतप्रधानांनी भारताला होर्मुझ शिखर परिषदेसाठी बोलावलं। ब्रिटननं होर्मुझ संकटावर चर्चा करण्यासाठी भारताला केलं आमंत्रित। आखातातलं युद्ध सुरू असताना काहीही गडबड नको, नाहीतर परिणाम वाईट होतील। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा। तर अमेरिकेच्या धरसोड भूमिकेचा फ्रान्सला तिटकारा। तुम्ही तर रोज परस्पर विरोधी विधानं करताय। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांची ट्रम्प यांच्यावर नाराजी। इराण अमेरिका युद्धात रशियाची एंट्री। पुतीन मध्यस्थीसाठी तयार। इराणनं ठेवल्या 4 अटी। पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर। अनेकांच्या घरात पाणी तर काहींच्या भिंती कोसळल्या। प्रशासनाची मदत पोहोचली नसल्याचा नागरिकांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका। शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। मंगळवेढ्यात नुकसानग्रस्त भागाची आमदार समाधान आवताडेंकडून पाहणी। आवताडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत प्रशासनाला तत्काळ पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना। धुळ्यात अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान। शेतकरी हवालदिल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता। सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण। नंदुरबारच्या सातपुडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा। वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं नागरिकांची धावपळ। पुण्यासह राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज। पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कायम। मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीची शक्यता। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। गडचिरोलीत अवकाळी पावसाचा मक्याला फटका। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत। तर देहूत अवकाळी पावसाचा तडाखा। पावसामुळे गव्हाचं पीक वाहून गेलं। शेतकरी हवालदिल। मुसळधार पावसामुळे नाशिककरांची तारांबळ। उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। पावसामुळे शेतकरी चिंतेत। पुण्यात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना। कोंढवा परिसरात वाहनांवर कोसळलं झाड। मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी घटना।
पिंपरी चिंचवडला वादळी पावसाचा तडाखा, 17 ठिकाणी झाड पडण्याच्या घटना, वाहनांचं मोठं नुकसान, जीवितहानी मात्र नाही. पुण्यात तुफान अवकाळी पाऊस, पावसात डिलिव्हरी बॉय दुचाकीवरून पडला. डिलिव्हरी बॉयच्या मदतीसाठी नागरिक धावले. तर वाशिम जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसानं झोडपलं. किन्हीराजा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पिकांना मोठा फटका. पुण्यातील पावसाचा महापौरांनी घेतला आढावा, पुराचं पाणी शिरलेल्या समतानगर झोपडपट्टीत पाहणी, नागरिकांशी संवाद साधत दिला धीर. शिरपूर बाजार समितीत पावसामुळे लाखोंचं नुकसान, शेतमाल भिजल्यानं मोठ्या प्रमाणावर नुकसान, व्यापाऱ्यांकडून कमी भाव मिळण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त. पुण्यातील आंबेगावमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी, त्वरित पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्याचे दिले आदेश. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या बांधावर, भरणेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, भर पावसातच नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. मालेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, काढणीला आलेल्या कांद्याचं नुकसान होण्याची शक्यता, शेतकऱ्यांची चिंता वाढली. तर पावसानं सांगली जिल्ह्यालाही झोडपलं. विटा, पलूस, भिलवडी, इस्लामपूर परिसरात पावसाचं थैमान, काढणीला आलेलं पीक भिजल्यानं शेतकरी संकटात. कराडला सलग तिसऱ्या दिवशी पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, कलिंगड पिकाचं मोठं नुकसान. पुण्याच्या कर्वे रोडवरील कर संकलन कार्यालयाला धबधब्याचं स्वरूप, कर आकारणी आणि कर संकलन कार्यालयाची अवस्था अत्यंत दयनीय, कार्यालयाच्या छतातून पाण्याची गळती. तर धुळ्यातील शिरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल. नंदुरबार शहरासह परिसरात जोरदार पावसाची हजेरी, पावसासह गारपीट झाल्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान, आर्थिक मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. पिंपरी चिंचवडमध्ये सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. तर धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा, टोमॅटो शेती जमीनदोस्त, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. बारामतीत अवकाळी पावसाचा कहर, युगेंद्र पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी, पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, युगेंद्र पवारांची शासनाकडे मागणी. वर्ध्यात गांजा विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, आरोपींकडून 2,11,000चा मुद्देमाल जप्त. वर्ध्याच्या तळेगावातील घरफोडीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला अटक, पोलिसांनी मोठ्या शिताफीनं नागपुरातून चोरट्याला केलं जेरबंद. कोल्हापुरात कारची काच फोडून लॅपटॉप आणि रोकड लंपास, अज्ञात चोरट्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मोफत योजनेत लाचखोरी, 27,000ची लाच घेताना छत्रपती संभाजीनगर मनपा कर्मचाऱ्याला रंगेहात अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.